नमस्कार बंधू भगिनींनो, आज आपण एक मल्टीबॅगर कंपनीचा टेक्निकल पाहणार आहोत। त्या कंपनीचं नाव आहे विप्रो लिमिटेड। विप्रो लिमिटेड कंपनीचा शेअरचा चार्ट ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर लावलेला आहे। वन डे टाइम फ्रेम आहे। वन डे टाइम फ्रेममध्ये तुम्हाला दिसत असेल की 544 ही जी लेवल आहे एक रेजिस्टन्स लेवल आहे। 544 ही हा रेजिस्टन्स क्रॉस करून पुन्हा शेअरचा चार्ट खाली आलेला आहे आणि पुन्हा वरती गेलेला आहे। पण वरून जेव्हा शेअरचा चार्ट खाली आला तेव्हा 544 या लेवल जवळ आलेला आहे। म्हणजे 544 हा या ठिकाणी रेजिस्टन्स होता, या ठिकाणी सपोर्ट झालेला आहे आणि या सपोर्टवरनं वरती गेलेला आहे आणि पुन्हा 544 ही लेवल क्रॉस केलेली आहे आणि आता 544 ही लेवल काय झालेली आता रेजिस्टन्स झालेली आहे आणि म्हणून 544 या लेव्हलपासून हा शेअरचा चार्ट या ठिकाणी खाली आलेला आहे आणि पुन्हा 544 या लेव्हलपर्यंत गेलेला आहे। या ठिकाणी एक गोल राऊंड तयार झालेला आहे आणि पुन्हा पुढे एक गोल राऊंड तयार झालेला आहे। म्हणजे या ठिकाणी वन डे टाइम फ्रेमवर तुम्हाला कप आणि हँडल पॅटर्न तयार झालेले दिसेल। या ठिकाणी वन डे टाइम फ्रेमवर तुम्हाला कप आणि हँडल पॅटर्न तयार झालेले दिसेल। आता 1 वीक टाइम फ्रेम आपण पाहूया। वन वीक टाइम फ्रेममध्ये पण बघा, 1 वीक टाइम फ्रेममध्ये सुद्धा बघा या ठिकाणी 544 हा एक रेजिस्टन्स होता आणि या ठिकाणी सपोर्ट झाला। इथून शेअरचा चार्ट वरती गेला, पुन्हा तो खाली आलेला आहे म्हणून 544 पासून हा गोल तयार झालेला आहे। म्हणजे या ठिकाणी कप आणि हँडल पॅटर्न या ठिकाणी तयार झालेला आहे 1 वीक टाइम फ्रेममध्ये। आता 1 मंथ टाइम फ्रेम बघूया। 1 मंथ टाइम फ्रेममध्ये पण बघा, 1 मंथ टाइम फ्रेममध्ये पण बघा कप आणि हँडल पॅटर्न तयार झालेला आहे आणि याचा जर ब्रेकआउट दिला, ब्रेकआउट देऊन रिटेस्ट करून वरती गेला तर याच्यामध्ये मिळणारे टार्गेट खूप मोठे मिळू शकेल। आपला जो ऑल टाइम हाय आहे, ऑल टाइम हाय जवळ हा स्टॉक जाईल, म्हणजे याच्याही वरती हा स्टॉक जाणार। जर या ठिकाणी ब्रेकआउट दिला, या कप आणि हँडल पॅटर्नचा जर ब्रेकआउट दिला तर येणाऱ्या दिवसामध्ये याच्यामध्ये मिळणारे टार्गेट खूप मोठे मिळू शकेल। किती टार्गेट मिळू शकते ते आपण पाहूया। हा जो रेजिस्टन्स याच्या 544 रेजिस्टन्स आणि खाली कपचा जो लो आहे तो लो, हे जेवढं अंतर आहे तेवढंच अंतर जर आपण वरती घेतलं तर मिळणारे टार्गेट तेवढे मिळू शकेल। किती मिळते ते पाहूया आपण आता। बघा, म्हणजे आपल्या ऑल टाइम हाय जवळ तर तो नक्की जाणार आणि त्यानंतर त्याच्याही वरती जर व्हॉल्यूम असेल तर त्याच्याही वरती टार्गेट हा मिळू शकतो। म्हणजे 732 या स्टॉकची ऑल टाइम हाय किंमत आहे। त्या ऑल टाइम हायच्या किमतीजवळ किंवा त्याच्याही वर हा स्टॉक जाणार जर कप अँड हँडल पॅटर्नचा ब्रेकआउट जर या स्टॉकने दिला तर। 2021 मध्ये ऑल टाइम हाय लावलेला होता आणि आता 2024 चालू आहे। आता या 2024 मध्ये आपल्या ऑल टाइम हाय जवळ हा स्टॉक पोहोचेल। पाहूया हा आपल्या कप अँड हँडल पॅटर्नचा ब्रेकआउट देतो किंवा नाही। आणि या ठिकाणी बघा एक ट्रेंड लाईन पण तयार झालेली आहे। 1 मंथ टाइम फ्रेमवर कप अँड हँडल पॅटर्न तयार झालेले आहे। तसेच या ठिकाणी 1 मंथ टाइम फ्रेमवर एक ट्रँगल पण तयार झालेले आहे। हे ट्रँगल तयार झाले, या ट्रँगलचा ब्रेकआउट जर दिला तर मिळणारे टार्गेट याच्यामध्ये एवढे मोठे मिळू शकते। तर पाहूया येणाऱ्या दिवसामध्ये या ट्रँगलचा ब्रेकआउट मिळतो का किंवा या कप अँड हँडल पॅटर्नचा ब्रेकआउट मिळतो का।
आता 1 वीक टाईम फ्रेममध्ये पण बघा, 1 वीक टाईम फ्रेममध्ये सुद्धा बघा, हा कप आणि हँडल पॅटर्न तयार झालेले आहे. कप आणि हँडल पॅटर्न तयार झालेले आहे 1 वीक टाईम फ्रेममध्ये. आणि शिवाय या ठिकाणी एक ट्रँगल पण तयार झालेले आहे. हे ट्रँगल तयार झालेले आहे. या ट्रँगलच्या बाहेर एक ग्रीन कॅन्डल तयार झालेली आहे. तर या ट्रेंड लाईनला रिटेस्ट करण्यासाठी हा शेअरचा चार्ट खाली येऊन जर याचा ब्रेकआउट दिला तर मिळणारे टार्गेट याच्यामध्ये या कपचा जो लो आहे तेवढे टार्गेट त्याच्यामध्ये मिळू शकते. आता 1 डे टाईम फ्रेम बघा. 1 डे टाईम फ्रेमवर पण तुम्हाला हेच दिसेल. 1 डे टाईम फ्रेमवर बघा, कप आणि हँडल पॅटर्न तयार झालेले आहे. हे माहिती आहे तुम्हाला. कप आणि हँडल पॅटर्न तयार झालेले आहे. आणि शिवाय या ठिकाणी एक ट्रँगल पण तयार झालेले आहे. या ठिकाणी एक ट्रँगल तयार झालेले आहे. या ट्रँगलचा ब्रेकआउट मिळणे आवश्यक आहे. आता या ट्रँगलचा ही जे ट्रेंड लाईन आहे या ट्रेंड लाईनचा ब्रेकआउट दिलेला आहे. ब्रेकआउट देऊन रिटेस्ट करून जर हा स्टॉक वरती गेला तर मिळणारे टार्गेट याच्यामध्ये खूप मोठे मिळू शकते. तर आता तुम्हाला विप्रो या कंपनीचा शेअरचा चार्ट या ठिकाणी दाखवलेला आहे. याचा टेक्निकल ॲनालिसिस सांगितलेला आहे. 1 डे टाईम फ्रेम, 1 वीक टाईम फ्रेम, 1 मंथ टाईम फ्रेमवर कप अँड हँडल पॅटर्न तयार झालेले आहे. शिवाय ट्रँगल पण तयार झालेले आहे. आणि ट्रँगलमध्ये ट्रेंड लाईनचा ब्रेकआउट पण या स्टॉकने दिलेला आहे. या ट्रेंड लाईनला रिटेस्ट करून जर स्टॉक वरती गेला तर मिळणारे टार्गेट याच्यामध्ये खूप मोठे मिळू शकेल. म्हणजे आपला जो ऑल टाईम हाय बनवलेला आहे या स्टॉकने 2021मध्ये, ते आपल्या ऑल टाईम हायजवळ हा स्टॉक जाणार आहे येणाऱ्या काही दिवसांमध्ये. तर पाहूया आपण काय होतं. हा व्हिडिओ मी एज्युकेशनल पर्पज म्हणून बनवलेला आहे. बाय सेल रिकमेंड माझ्याकडून नाही. माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.